जालंधर चर्पटाश्च खड्बङ्गकानिफमच्छिन्दराद्याः चौरङ्गिरेवाणकभर्तृसंज्ञा भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धाः। श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गोरक्ष जालिंदर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्राद्याः चौरंगी रेवाणक भर्तरी संज्ञा भूम्यां बभूवुः नवनाथ सिद्धाः। असितगिरि समं स्यात् कज्जलं सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मूर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारन्न याती। महिम्नाच्या शिवमहिम्न जे पुष्पदंताने लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की देवदारू वृक्ष सुरवर, सुर म्हणजे देव, तर देवदारू वृक्ष असे उंच असतात, त्या वृक्षांचा जर पेन तयार केला आणि नदीच्या पाण्याची शाई तयार केली आणि हा पृथ्वीचा कागद जर वापरला आणि त्याच्यावर तुझं वर्णन करत बसलो तरी ते वर्णन लिहून काही पूर्ण व्हायचं नाही। तद्वत आज मालू कवींनी सुद्धा श्रीनाथ नवनाथांचं हे जे काही चरित्र लिहित आहेत तर त्यांनी अक्षरशः तसंच मला त्याचीच आठवण झाली पुष्पदंताची, की तद्वत अगदी इतकं मनापासून लिखाण करतायत, प्रत्येक नाथांबद्दल अतिशय प्रेमाने माहिती सांगतायत आणि प्रत्येक नाथांकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतंय। प्रत्येक नाथ आपल्याला योगाची दीक्षा देण्याचा प्रयत्न करतायत। गुरु शिष्याची परंपरा ते अतिशय अप्रतिम पद्धतीने पुढे चालतायत। गुरुविण ज्ञान मिळणं केवळ कठीण आहे, केवळ कठीण आहे। आणि गुरु आपल्याला जो आपल्याला मार्ग दाखवतो तो कदाचित त्याशिवाय आपल्याला मार्ग सापडेल का? न मातुः परदैवतम, सगळ्यात पहिला गुरु कोण आहे तर आपली आई, आणि त्याच्यानंतर हे आपले सगळे ग्रंथ हे सुद्धा आपले गुरुच आहेत। या ग्रंथांचं वाचन केल्याने सुद्धा आपल्याला अतिशय अप्रतिम मार्ग सापडतो। श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये आता आपण किती प्रकारचे शस्त्रांचा अभ्यास वाचलो, किती शस्त्रांचे नावं ऐकायला मिळाली आपल्याला, किती तीर्थाटनं केली त्यांनी, किती देवतांची स्मरण केलं, किती देवतांचा अनुग्रह घेतला, किती ठिकाणी ते गेले, किती स्थानांना त्यांनी भेटी दिल्या। त्या स्थानांचं महात्म्य काहीतरी असेल, त्या स्थानांच्या महात्म्याच्या अनुषंगाने नुसतं स्थानाच्या ठिकाणी जाऊन जरी आलं तरी आपल्याला त्या देवतांचे आशीर्वाद मिळतात। अनेक ग्रंथांमध्ये त्या स्थान महात्म्याबद्दल सुद्धा वर्णन आलेलं आहे। तर ह्या सगळ्या शस्त्रांचा वापर सुद्धा आपल्याला या काळामध्ये कळायला लागला आहे। आणि काही लोक आपल्याबद्दल आपल्याविषयी काहीतरी वाईट करायचा प्रयत्न करतात, शाबरी विद्येचा उपयोग करून किंवा काही अशी कपट करून आपल्या विरुद्ध काहीतरी कर्म करतात। तर या ग्रंथांच्या वाचनाने त्या सगळ्या वाईट शक्तींचा सुद्धा नाश होतो। कारण नकळत कळतपणे लागणारी ही जी नजर आहे, ही जी दृष्ट लागते, ही लागतेच। लोकांच्या मनात आपल्याबद्दल एखादी गोष्ट आली की ती आपल्याला त्याचा त्रास होतोच, आणि या त्रासापासून वाचण्यासाठी सुद्धा श्री नवनाथ भक्तिसार कथेचा वाचन करावं असं सांगितलेलं आहे। आणि आता या वाचत 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 आपण या 35व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। आणि हे सगळं ज्ञान जे आहे हे ज्ञान शस्त्र म्हणून वापरायचं नाही आहे, कारण शस्त्राने केवळ आणि केवळ आणि केवळ फक्त नष्टताच येते। ज्ञानाचा उपयोग अंधारामध्ये काठी म्हणून वापरायचा आहे, फक्त आपल्याला शोधण्यासाठी, मार्गक्रमण करण्यासाठी ज्ञानाचा वापर करायचा, शस्त्र आपल्याला वापरायची नाही आहेत। असंच नवनाथ सुद्धा आपल्याला सांगतायत आणि नवनाथांचे संपूर्ण आशीर्वाद आपल्याला या वाचनासाठी मिळत आहेत। तर अशा प्रकारे आपण हे नवनाथांचे सगळे आशीर्वाद घेऊन आता आपण या वाचनासाठी आता प्रारंभ करूयात। अध्याय 35व्या वाचनाला प्रारंभ करूयात। ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। गोपाल कृष्ण भगवान की जय, सब संतन की जय।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी करुणाकरा पंढरीशा रुक्मिणीवरा दीनबंधो दयासागरा पुढे ग्रंथ बोलवी तू दयाळ विश्वंभर बहुधा अर्थी हे चराचर भरण करीसी जन्म दिल्यावर कामने ती लक्षुनी तरी मम कामनेचा अर्थ क्री ग्रंथाक्षरे भावी रसभरित तरी ग्रंथा तरी भराभर उदित विश्वंभरा होई का मागिले अध्यायी उत्तम कथन रेवणनाथाचा झाला जन्म सहन सारुके कृषिकर्म बोलून या दाविले परी दैवे करून अवचट देखिला अत्रिनंदन जो शंकर सेवक तया लागून तेची प्राप्त होत असे हिरा तेज गूढ स्थाना लागुनी दडे तरी तया काढी हिरकणी भेटी लागी येत धावुनी लोहा लागी चुंबक का हंस पक्षी भक्षणात कदा न भक्षी मुक्ता विरहित जरी गुंतला पिंजऱ्यात परी तेची भक्षित असे तेवी रेवण योगमूर्ती मागीच भेटला अवचट गती दुग्धा लागी शर्करा निश्चिती लवण नाही मिरवेना असो ऐसा अवसर त्यात घडला परी अबुद्धिवंत सिद्धी कळा घेऊन चित्तांत आत्रिसुत दवडिला दत्ते केले शहाणपण किंचित कळा त्या दाखवून रक्षुनी आपुले सकळ भूषण गेला निघुली महाराजा जेवी मरकटाचणे देवुनी मार्गी हिंडवती बुद्धिमंत प्राणी तेवी अत्री आत्मज करणी करुणी गेला महाराजा येरीकडे रेवणनाथ वृषभ ठेवुनी स्वशेतात येऊन या सिद्ध आऊत करिता झाला महाराजा सकळ शेत झाल्या पाठी नाग दोर कवळुनी कर संपुटी आऊत मार्गी फिरत जेठी गायनाते आरंभिले परी दत्त वचन मंत्र प्रयोगे गायन दत्त महिमा ऐसे म्हणून वृषभाते बोलत असे येरी महिमा ऐसे वचन सहज बोले प्रयोगाने परी महिमा सिद्धी प्रत्यक्षपणे प्रकट झाली ते ठाई सिद्ध होऊनी आऊतापाशी म्हणे कामना कोण तुझसी येरू म्हणे तव नामासी सुत माते करी का येरी म्हणे मी सिद्धिपूर्ण देहधारी महिमान ऐसे ऐकता उत्तमोत्तम दत्त बोल आठवला जेव्हा सिद्धी दत्त देता ते सिद्धीची सकळ वार्ता सांगून या रेवणनाथा गेला होता महाराजा की हा प्रयोगिता मंत्र महिमा नामे सिद्धी पवित्र प्रत्यक्ष होईल तुझ पुढे प्राप्त कामने ते पुरवावया मागणे जे आर्थिक कामना मनी तू तीस दाखवी बोलुनी मग तितुके कार्या लागुनी सकळ कामना पुरवील म्हणशील काय आहे प्रतापतीचा तरी वदता नये आपुले वाचा सकळ भोग जो महीचा प्राप्त करील क्षणार्धे कानन तरु पाषाण पर जितुके असतील महीवर तितुके कल्पतरु साचार करुनी देईल क्षणार्धे आणि तुळवड जेथ पाषाण खाणी तपाची दावी अपार करणी की परिसतेवी चिंतामणी करुनी दावी क्षणार्धे वसन भूषण धनक राशी अपार दावी नगा ऐसी जे जे वर्तेल स्वकामेनेसी तो अर्थ पुरविल बा ऐसे सांगुनी अत्री आत्मजे ओपिले होते मंत्रबीज ऐसे श्रुत होता सहजे दाटला होता गर्वाने परंतु निस्पृह होता आनंद भरित हाकीत होता शेतात आऊत मंत्र प्रयोगी विचारित सहज स्थिती केलीसे परी महिमा सिद्धी भेटता त्याते अधिक झाला आनंद भरित म्हणे सत्पंथ सांगुनी दत्त गेला असे महाराजा मग हातीचा सोडूनी आऊत दोर तिथे बोलता होय उत्तर म्हणे शेती पैल असे तरुवर छाये करुनी वेष्टीला तरी त्या शीतळ छायेत कणाच्या राशी अपरिमित कनक करी एक क्षणात चमत्कार दाविका
दृष्टी पडता कनकराशी. मग मी म्हणेन सिद्धी तुम्ह जोदसी. मग जे कामना होईल देहासी ते मी तुझला सांगेन. तरी हे ऐसे परीक्षा वचन आधी दावी मज कारण. जैसा मोहरा सुत गुंडोन अग्निरक्षी परीक्षे. की पक्षी कुळाते हंसदृष्टी परीक्षे ओपी पयतोयक पाटी. की परिसा पारख पाषाण थाटी. लोह मिरवी कनकाते तेवी आता परीक्षा पण. दावी मिरवुनी अपार सुवर्ण. तेणे मग संशय विरहित होऊन गोड होईल चित्ताते. ऐसे बोलता रेवणनाथ सिद्धी आश्चर्य हास्य करीत. म्हणे महाराजा एक क्षणात कनकधने भरीन सकळ मही. मग सहज आणुनी कृपा दृष्टी विलोकितसे महिपाठी. तो नगा समान कनकधन थाटी अपार राशी मिरवला. ते पाहुनी रेवणनाथ म्हणे माते तू आहेसी सत्य. तरी आता सन्निध माते येथून या रक्षिका. तू सन्निध असता सर्व काळ पुरविसी सकळ इच्छा फळ. ऐसे बोलता ती वेल्हाळ बोलती झाली तया ते. म्हणे सन्निध राहीन आता परी गुप्त वर्तेन जगा करिता. तुवा न धरावी दर्शन स्पृहता कार्य तुझे करीन मी. मग अवश्य म्हणे रेवणनाथ कार्य संबंधी असावे उदित. मग कनक धनराशी गुप्त अदृश्य सिद्धी मिळवली. त्यावरी सायंकाळपर्यंत शेती प्रेरिले समग्र आऊत. मग गुरासवे येऊनी गोठ गणात वृषभाते बांधिले. रात्री करुनी शयनी शयन. तो उदय झाला द्वितीय दिन. मग मनात म्हणे ब्रह्मनंदन व्यर्थ का कष्टे कष्टावे. शेती सायंकाळपर्यंत संवत्सर हाकावे आऊत. तरी आता कष्ट के उते व्यर्थ शरीरा शिणवावे. निधान असता आपुले हाती दैन्य भोगावे कवणे अर्थी. परीस लाधला धनप्राप्ती मिळवू का जावे देशांतरा. सुरसुरभी असता घरी तक्र मागावे घरोघरी. चिंतामणी ग्रीवे माझारी असता चिंता का भोगावी. ऐशा कल्पना आणुने चित्ती सोडून दिधले जाणे शेती. तो दिन येत प्रहरमिती सहन सारुक बोलतसे. म्हणे वत्सा सोडूनी आऊत मृही बैसलासी कवणे अर्थे. येरू म्हणे जाऊनी शेतात काय ताता करावे. कष्ट करिता रात्रंदिवस काय मिरवले फळास. येरू म्हणे धान्य खावयास पिकवावे पाडसा. शेत पिकलिया अपार कणी मग सुख भोगनी अवनी. ना तरी भ्रांती खावया लागुनी पुढे होईल बाळका. ऐसे ऐकोनी तात वचन म्हणे कष्टे पिकवावे शेती अन्न. तरी आपुले गृही काय न्यून म्हणून आता कष्ट करावे. येरू म्हणे बा आपुल्या गृहासी काय आहे न सकळे मजसी. नित्य स्थापोनी येर येरा कोरड्यासी दिवस परी लोटीतसे. येरू म्हणे बोलसी खोटे सदन भरलेसे कनकवटे. जाऊनी खरा पहा खरे खोटे बोल माझे महाराजा. तब ते हासुनी सहज स्थिती गमन करीतसे धवळा प्रती. तो कनक राशी धन अपरिमिती गृहा माझी मिरविती. ते पाहुनिया सहन सारुक चित्ती आश्चर्य मानी दोंदिक. म्हणे कैसे झाले कौतुक बाळ बोले करुनिया. मग परम होऊनी हर्षयुक्त म्हणे वरद पाणी आहे सत्य. कोणी अवतारी प्रतापवंत सिद्धमुनी हा असे. मग तो सहन सारुक ऋषी कदान सांगे कवण्या कार्यासी. प्रमाण मानुनी त्याचे बोलासी तदनुसारे वर्तत. मग तो रेवण ब्रह्मसुत काय करीतसे नित्यानित्य. बुंधन ग्राम तो थोर अत्यंत मार्गावरी नांदतसे. तै पांथस्थ येता मुक्कामासी पाचारुनी नेतसे सदनासी. कामने समान आहारासी अन्न देतसे नित्यशाम. मग गावात पडली एक हाक
की रेवण देत अन्न उदक, मग चुंगावर चुंगा लोक पांथिक सत्वर धावती, मग जैसी ज्याची इच्छा गहन तैसी पुरवी नाथ, रेवण वस्त्र पात्र अपार धन देवोनिया बोळवी, रोग भोगादी मनुष्य येती ती सर्व दुःखांची पाहुनी शांती, धन्य म्हणेन गृहासी जाती यश कीर्ती वर्णित पै, मग जगात होऊनी प्रसिद्ध सर्वत्र म्हणती धन्य हा सिद्ध, देश विदेशी जनांचे वृंद रेवण सिद्ध म्हणताती, तो कोणे एके दिवशी मच्छिंद्र मही करीत नाना तीर्थ, बुंधल ग्रामी अकस्मात मुक्कामाते पातला, वस्तीसी धर्मशाळेत राहून करीत बैसला श्री गुरुचिंतन, तो त्या गावीचे काही जण धर्मशाळेत पातले, येताची त्यांनी देखिला नाथ, म्हणती बाबा उतरलासी येथ, तरी सारावया आपुला भक्त, रेवण सिद्ध पहावा येरू पुसे त्या ते वचन, रेवण सिद्ध आहे कोण मग ते सांगती मुळापासून, कृषी कर्मी शोध हा ऐसे ऐकता मच्छिंद्रनाथ, जाऊनी पाहे अंतरी गुप्त, तो दृष्टी देखता म्हणे चित्तात, अवतार असे हा एक, आमुचा सांगाती पूर्णांश, हा नारायण प्राज्ञ चमस, तरी प्रसन्न कोण झाला यास, शोध करू तयाचा पुन्हा येऊनी धर्मशाळेत, लोकांसी म्हणे गुरु कोण याते, कोण मिरविला जगाते, निज देहाचे नाम सांगा, तव ते म्हणती बाबानाथ आम्हा नाही माहित, मग स्तब्ध राहुनी मच्छिंद्रनाथ, काय करी महाराजा, पक्षी कुळाते पाचारून, घालिता झाला इच्छा भोजन, एका करी बैसवून तुष्ट करुनी भोळवी, शरीर स्कंधी पक्षी मेळा, मच्छिंद्र बैसोनी वेष्टी सकळा, जाय म्हणता उतावेळा, अंबराते जाती पै, मग पाचारुनी वनचरासी, त्यासही देत आहारासी, आपुले हस्ते व्याघ्रसिंहासी, ग्रास देत महाराजा, ऐसे होता काही एक दिवस, लोक म्हणती महापुरुष, हा ईश्वरची म्हणून यास, श्वापद विहंगम स्पर्शते, मग धन्य धन्य म्हणून ख्याती, रेवण सिद्धासी सांगती, म्हणी आला आहे एक जती, सर्वांपरी अद्भुत, विहंगमादी श्वापद गण, सहज घेत असे पाचारून, तेही येती संशय सोडून, भेटी लागी तयाच्या, करी स्कंधी करुनी आरोहण, अन्नोदकाते सेवबुन, जा म्हणती करती गमन, तृप्त मना मिरबोनी, म्हणाल बोलणे व्यर्थ चावटी, तरी आपण पहावे तया दृष्टी, पक्षी श्वापदे कोट्यनुकोटी, तया पाशी येताती, ऐसे ऐकुनी रेवण सिद्ध, पाहू चालिला प्रताप सिद्ध, तो येता देखिले पक्षियांचे वृंद, करी शिरी मिरविले ते पाहुनी आश्चर्यवंत, म्हणे वनचरी कैसे साडिले द्वैत, तरी फेडूया संशयाते, प्रत्यक्ष सिद्ध कोण हा, मग शीघ्र येऊनी आपुले वसदनी, जाऊनी बैसले एकांत स्थानी, दत्त मंत्र प्रयोगोनी प्रत्यक्ष करू सिद्धिते, मग होता प्रत्यक्ष सिद्धी, म्हणे महाराजा विशाळ बुद्धी, कवण कामने काय सिद्धी, प्रत्यक्ष केले तुवा माते, येरू म्हणे वो कृपा सरिते, तुष्ट करिसी सर्व जनाते, तेची रीती पक्षी कुळाते, तुष्ट करी श्वापदे की, तुष्ट करिसी तरी कैसे, हरुणी त्यांच्या देहबुद्धीस, मम सन्निध स्व अंगास, संगोपावे जननीये, येरी ऐकोनी वागूत्र, म्हणे महाराजा पक्षी आणि वनचर, होणार नाहीत अद्वैत पर, ब्रह्मवेत्या वाचुनी, जो स्थावर आणि जंगमात, सर्वांचे नांदे हृदयात, तयाची या गोष्टी या निश्चित, जो अद्वैतपणे वसत असे, हे महाराजा ऐक बोला, जो जळरूपीच होऊनी ठेला, तो जळा माझी मिळावयाला, अशक्य काय उरेल जी, देवी ब्रह्मपरायण होता, मग चराचरी नुरे द्वैत वार्ता, अद्वेष्टा झाला सर्वभूता, चराचरी महाराजा, मग तो प्राणी सर्वभूत, जगाते मानी आप्त, आणि मग तेही मानिती त्याते, सखा सोयरा की आमुचा, तरी आता श्लाघ्यवंत, आधी व्हावे ब्रह्म व्यक्त,
त्यावरी बोले रेवणनाथ ब्रह्मवेत्ता करी माते येरी म्हणे चातुर्य खाणी अत्रिनंदन तुझा स्वामी त्याते स्तवोनी उगमी साध्य करुनी घेई का तुझ तो साह्य झाल्या जाण मग पक्षीश्वाबदी अद्वैतपण काय असे ते वडे कठीण देवादिक येतील की स्वरलोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी सुरवर अनेक चरण सेवा दोंदिक वांछितील मग तुझी ऐसे सिद्धी बोलता वचन चित्ती म्हणे हेची करीन मग सर्व त्याग करून काननात प्रवेशे जया ठाई भेटला दत्त तेथे जाऊनी बैसला नाथ दत्त स्मरणी ठेवूनी चित्त वाटपा हे भेटेची मनी दाटला भेटीचा योग तेणे अन्नोदकाचा झाला त्याग मग दिवसेंदिवस शरीर भोग शुष्क काष्ठ दाहितसे चालले तरुचे पर्णभक्षण येतसे कायजे उडून दत्तवियोगे भेटी कारणे काये वाचे मेवेला मग ते पाहून मच्छिंद्रनाथ म्हणे हा लागला प्रयत्नात परी कोण गुरु आहे त्याते समजला नाही अद्यापि आहा गुरु तो ऐसा कैसा काळरत्ना दृढोत्तर घालुनी फासा गेला आहे अभ्यास भासा निष्ठुर मन करुनिया मग रेवण सिद्धाचा प्रताप पुसुनी घेतला जनमुखे माप ते म्हणती तो आहे जगबाप परोपरी असे की किती एका घातले इच्छित अन्न किती एका दिधले अपार धन अपार जगाचे अकिंचनपण अर्थी हरितसे ऐसे ऐकुनी जनाची गोष्टी चित्ती म्हणे हा प्रताप कोटी सिद्धी सकळ साधला जेठी कोठे तरी गुरुकृपे तरी आता सिद्धी कोण झाली आहे या स्वाधीन त्या सिद्धी ते पाचारून वृत्तांत श्रुत व्हावा की मग अणिमा गरिमा लघिमा महिमा इशित्व वशित्व प्राप्ती प्रकामा ऐशा अष्टसिद्धी नामा पाचारिल्या प्रत्यक्ष होत त्या शुभाननी श्रीनाथाच्या लागल्या चरणी नाथ म्हणे त्या ते पाहुनी उत्तर मज सांगावे रेवण सिद्ध हा महापुरुष त्याचे सिद्धी दासत्वास कोण दे सांगा आहे आम्हास गुरुवाक्ये करुनिया तवती बोलती झाली महिमा माते ओपिली दास्य नेमा श्री दत्तात्रेय योगद्रुवे मंत्रसिद्धी करुनिया मग दत्तात्रेय हा ऐकोनी गुरु म्हणे हा बंधूची साचारू आहे तरी सर्वापारू हित इच्छिणे तयाचे जैसा अर्धपिंडी भाग मारुती देही उद्भवला योग परिसिता हरणी भोगिला भोग साह्य होनी तयासे किंवा मागील संगे करून गोपाळ झाले वानरगण सर्व साह्य होऊन महात्मी कृष्ण वाढविला तेवी आपुली ऐसी मती चमस नारायण स्वसंगती तरी या रेवण सिद्धा प्रती साह्य आपण भावे सर्वस्वी मग तेथुनी निघे अतिवेग गिरनार पर्वती आला चांग भेटुनी अत्री आत्मजयोग रेवण सिद्धाचे वृत्त कथियेले सलिलपणी चरणी माथा ठेवुनी म्हणे अनाथनाथा हे गुरुराजा दयावंता साधक हिता भास्करो तरी अवनी अवतार पूर्ण प्राप्तिक चमस नारायण तो तुम्हा करिता क्लेश दारुण महिलागी भोगितसे निर्वाण धरुणे चित्ती बैसला आहे कानना प्रती तरी कृपा बोध मारुत गती तयावरी सिंचावा आहा एक सिद्धी आणुनी त्या भास घालुनी गळा दृढोत्तर फास तरी तो फास झाला क्लेश मरण वाट त्या दावी जेथे आली तुमची भेटी तेथेची बैसला कानन पुटी आहार त्यजुनी प्राण कंठी आणुनिया ठेविला तो त्वचा झाली अस्थि व्यक्त देही जे रुधिर आटले समस्त प्राण कासाविस चक्षुश्वेत कार्पास सम दिसताती सर्वांगीच्या शिरा दृश्या ढळढळीत दिसती महापुरुष पोटपाठ ऐक्य क्लेश हरी कठी सम विरवत तरी महाराजा सदैव माऊले
वत्सा करावे काय येऊले, अवकृपा करणे नव्हे भले, महिलागी मिरवावे, लोहाचे कनक करी परिस, तेणे सांडीला पाकरस, तरी परिस ऐसे कोण त्यास, म्हणेल दगड मिरवेल, की एकतमाचा अरिपूर्ण, तेणे सांडील चांगुलपण, मग सविता राज तया कोण, महिलागे बोलेल की, आमुचा वरद पाणी, स्पर्शिता जाय मवळी लागुनी, मग तो सर्वा लागुनी, अवनी थेंगणेपणी मानित असे, ऐसी चाल सहज स्थित, गुरुची असे कृपामूर्त, नसे रेवणनाथ देह आहूत, कष्टानळी न सांडावी, पहा जीवने केली लावणी, सुखा आणिले थोरपणी, ते शुष्क केलिया मोहे करुनी, बुडवू न शके जीवन ते, त्याची नीती पियुषाभास, सेविल्या ओपी संजीवनपणास, ते पुढे कोपल्या मृत्युपदास, पाठविल की महाराजा, तरी त्या पियूस रसाच्या गावी, स्वप्ना माझी मृत्यू नाही, तैसे तुमच्या हृदयी औदार्य बहु वसतसे, ऐसे बोल त्या युक्तिवानाचे, ऐकुनी दत्त हृदयी प्रेमनाचे, डोलवुनी ग्रीवासाचे, हास्य करी आनंदे, मग तो उदार शांत दाता, सवे घेऊनी मच्छिंद्रनाथा, व्यान अस्त्र जल्पुनी चित्ता, तया ठाई पातले, परी त्या उभय भव्य मूर्ती, जैसे उतरले दोन गभस्ती, की इंद्र वाचस्पती, प्राज्ञिकपणी मिरविले, की एक हरी एक हर, की द्रोण मंदराचल किमयागार, प्रेम मारुता होऊनी स्वार, तया ठाई पातले, तो येताची देखिला रेवणनाथ, कृश शरीर काष्ठवत, अस्थिमय प्राण व्यक्त, वाट पाहे दत्ताची, अतिक्लेशी कंठी प्राण, पाहुनी श्रमला अत्रिनंदन, प्रेमे कवळीला सदयपणे, माय जैसी बाळकाते, की वत्सा लागी जैसी गाय, हंबरडा फोडी अतिमोहे, तेवी अत्रिनंदने प्रेम हृदये, प्रिय भावे आलिंगिला, तेनेही चरणी ठेवुनी माथा, होय प्रेमाश्रू ढाळिता, म्हणे आजी भेटली माझी माता, निढळवाणी वत्साते, मग तो महाराज तपोराज, हृदयी धरी अत्री आत्मज, मग साधक हितासे चोज, उल्हासे ओपितसे, जैसे सुता लागुनी तात, हिता लोपुनी परत्र होत, तेवी दुर्वास सहोदर मोहित, होऊनी हिता मोहितसे, परम आराधुनी कृपे निहाळी, करणी ओपिली मंत्रावळी, तेणे तद्घटी अज्ञान काजळी, निघून गेली सर्वस्वी, मग तो ज्ञानी हृदयी दिवटा, नृत्य करीत असे तत्व चोहटा, तेणे करुणी द्वैत काटा, अंकुराते खुडियेला, मग कृपे आराधुनी वज्रशक्ती, भाडी चर्चिली दिव्य विभूती, तेणे करुणी देहस्थिती, शक्तिवान मिरविले, मग सवे घेऊनी रेवणनाथ, गिरनार पर्वती गेला दत्त, तेथे बैसुनी दिवस अमित, विद्यावसन नेसविले, ब्रह्मज्ञान रसायन, विपुलपणी केले पान, तेणे करुणी ऐक्यपण, चराचरी मिरविले, ऐसा झाला तया ते आभास, की मीच स्वामीचा भास, मीच व्याप्त चराचरी असे एक देही मिरवलो, मग पक्षी कुळा वनचरा सहित, अचलपणी पाषाणलता, समीप येती पाचारिता, रेवणनाथा वंदावया, ऐशी अद्वैत दृष्टी होता, मग रसायनादी शीघ्र कविता, वेद पाठी ज्योतिष अर्था, प्रवीण कळा व्याकरणी, धनुर्धर जळतरणी, वैद्य नाटके चातुर्य गीत गायनी, कोकशास्त्रादी अश्वारोहणी, चतुर्दश विद्या निरोपिल्या, उपरी नाना शास्त्र प्रवीण, अस्त्रे सांगितले मच्छिंद्रा समान, वज्र अस्त्रादी वाताकर्षण, संजीवनी सांगितले, वातास्त्र धूमास्त्र अग्निअस्त्र, नागास्त्र कामास्त्र, पर्वतास्त्र, जलद अस्त्रादी खगेंद्रास्त्र,
ब्रह्मास्त्रादी निरोपिले निर्वाण रुद्रास्त्र वासव शक्ती देवास्त्र मोहनास्त्र दानवास्त्र गती असो ऐसे वर्णिता किती अपार अस्त्री मिरविला मग नाथपंथी दीक्षा देऊन उन्मनी मुद्रा फाडिले कान तत्वा माझी दिव्य ज्ञान गळा कथा ओपिली देवभीती शुद्ध सारंगी अनुहत माझे नाना अंगी कुबडी फावडी देह प्रसंगी देह विदेही मिरविला ऐसा होनी पूर्ण स्थित मग सवे घेऊनी मच्छिंद्रनाथ मार्तंड पर्वती गेले त्वरित नागेश्वर नाथा वंदिले तेथे करुणी देव दर्शन वरद घेतला विद्ये कारणे मग साबरी विद्या कवित्व रचन महीवर मिरवितसे असो सर्व साध्य झाल्यावरी मावंदे मांडिले बहुधा गजरी हरिहरादी साह्य करी गिरनार पर्वती आणिले सुवरलोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी पुण्यश्लोक गणगंधर्व सुरवर अनेक मामंद्यास आणिले ब्रह्मा इंद्र वरुण कुबेर अश्विनी कुमार चंद्र भास्कर सकळ समुच्चय पर्वताकार मामंद्या ते पातले 4 दिवस यथायुक्त 16 भोगिला अपरमित मग प्रसन्न होऊनी सकळ देव दैवते पूर्ण वरा ओपिले वरदेवुनी सकळ विद्येसी जाते झाले स्वस्थानासी रेवण सिद्ध ही तीर्थाटनासी अत्री आत्मजे पाठविला तीर्थे हिंडता अपार महिसी तो विठग्राम माणदेशी तेथे येऊनी मुक्कामासी सहज स्थिती राहिला तो ते सरस्वती ब्राह्मण जान्हविका स्त्री तया लागून लावण्य लतिका स्वरूपवान चंद्रासी वदने लाजवितसे उभय स्त्री पुरुष एकचित्ती जेवी ते लोह चुंबक रीती किंवा जगप्रिय गभस्ती अवियोग प्रीती वाहिले की मीन तो याची संगती की विवरस्थाची एकनिती की भावा अंगी सिद्ध भक्ती सदा धवळारी नांदतसे तन्याये उभयता जाण प्रपंच वहिवाटी ती एक प्रमाण परी इतुके असुनी जठरी संतान शून्यपणे मिरवत सप्तपुत्र झाले तयासी परी ते बाळपणी पंचत्व देहासी 7वे 8वे दिवशी 10वे दिवशी पंचत्व असो षटपुत्र देहांत पावले यावरी 7वे उदय पावले ते 12 दिन वाचले तेणे हर्षले विप्रमन कांतेसी म्हणे परम वेल्हाळे पंचम षष्ठ भक्षिले काळे हे 12 दिन वाचले केवळ काळ वेळ लोटली येणे एक आणि चुकल्या परीस तो 10 वर्षांचा होय आयुषी तरी आता या पुत्रासी भय नसे सर्वथा गे ऐसे कांतेसी बोलून वचन बारसे मांडिले परम आवडीने गृही करून पंचपक्वाने घाली भोजन विप्रांसी तो ते दिवशी रेवणनाथ भिक्षा करीत आला तेथ अलक्ष गाजवणी त्या द्वारा ते पुढे पाऊल ठेवितसे तव त्या विप्रे देखिली दुरोनी वाढते पात्र ठेविली धरणी तैसाची बाहेर येऊनी नाथा निकट लगवगे तव तेज पुंज हाटक कांती देखता विप्र म्हणे चित्ती हा पूर्व तापसी अवतार क्षिती कोणीतरी आहे की तैसाची 16 लगबगे करून नाथचरणी मस्तक ठेवून म्हणे महाराजा प्रयोजन माझे घरी आहे की ऐसे असुनी मज दरिद्रियाचे मनोरथ डावलुनी जाता किमर्थ तरी हे तुम्हा नव्हे यथार्थ अनाथा सनाथ करावे मी हीन दीन जाती ब्राह्मण
काय करावा उत्तम वर्ण सेवा चोर अतिथी कारणे व्यर्थ संसारे मिरवितो ऐसे बोलुनी म्लान वाणी माथा वारंवार ठेवी चरणी आपुला वर्णाश्रम टाकुनी विव्हळ झाला भावार्थे त्यावरी नाथ बोले त्यासी आम्ही शूद्र तू विप्र मिरविसी मज नमस्कारावया तुलसी अर्थ नाहे जाणीजे येरू ऐकोनी बोले वचन शूद्र जातीचा ब्राह्मण तो मातंगा करील नमन अन्य वर्ण चुकेल कैसा कडू भक्षिता काय होय गोड होणार नाही धड पुढा प्राज्ञिक मानिला जेणे वेडा तरी त्या पंडिता धिक्कार तरी ऐसे वर्म निपुण मज कैसे येईल घडून परी देखावे श्रेष्ठ वचन ऐसी विनंती करीतसे ऐसे बोलता विप्र त्याते मनात म्हणे रे वडनाथ हा विप्र आहे प्रज्ञावंत बोला परी चालत असे नातरी बोल बोलता सोपे आचार दाविता टीर कापे तरी आता असो याते स्वल्प सिद्धार्थांते मेळवू मग विप्राचा धरुनी हात संचार करीती त्याचे गृहात विप्रे नेवुनी स्वसदनात महाराज बैसविला पात्र लगबगे आणि वाढून सर्व पदार्थ भरी प्रेमे करून पात्रा निकट बैसोन भोजन सारी नाथाचे अन्न विप्रा विप्र नेमुन सकळांचे करी संगोपन परी आपण न उठे नाथापासून परम भक्तीसी गुंतला जैसी शर्करेसी पिपिलिका काढू जाता दडपी मुखा तेवी भक्तीचा धरुनी आवाका विप्र गुंतला नाथ भक्ती असो ऐसे परम भक्ती नाथाची झाली जठर तृप्ती येरीकडे विप्र पंगती गेले भोजन सारुनिया विप्र गेले आपुले सदनी येरीकडे नाथा लागुनी भोजन झाल्या नम्र वचनी बोलता झाला विप्रतो म्हणे महाराजा आजीचा दिन वस्तीसी सेवावे माझे सदन उदयिक प्रातःकाळी उठून जाणे असेल तरी जावे पाहुनी तयाचा परम आदर अवश्य म्हणे विधी कुमर एकांत स्थानी शयनावर नाथ नेवुनी पहुडविले नाथ शयनी होता निद्रित आपण भोजन सारुनी त्वरित वारा सार घेऊनी करुनी येथ नाथापाशी त्वरेने तो सूर्य गेला असतासी मग उठुनी बैसला तापसी पुन्हा वंदुनी नाथ चरणासी उपाहार करावा म्हणत असे तव नाथ म्हणे आता भोजन झाले आहे न इच्छाय मनी मग आपुला नित्यनेम सारुने पुन्हा शयनी पहुडला सरस्वती ब्राह्मण निकट बैसून नाथाचे चुरितसे चरण तो मध्यरात्री झाली पूर्ण तेव्हा विपर्यास वर्तला बाळजे होते मातेपाशी सटविने झडपिले त्यासी परमते झाले कासाविशी शोक सिंधू उचंबळला हाक मारी स्वभरत्या ते म्हणे बाळ कासाविसी बहु होते विप्र म्हणे त्या कांते ते होईल तैसे होऊ दे तू न करी आता काही अनुमान निद्रा भंग होईल नाथा कारण आपुले प्रारब्ध मुळीच हीन बरवे कैसे होईल गे मागे आचरलो काही पाप ते भोगितो अमूप आता ही मोडिता स्वामीची झोप सुलभ पुढे दिसेना ऐसे बोलुनी कांते ते श्रीनाथाचे चरण चुरित तो सविता सुताचे येऊनी दूत बाळपारशी आकर्षिला काढुनी चैतन्य शिवदशा रूप घेऊनी गेले यमा समीप येरीकडे शवस्वरूप बाळ देही मिरविले मग तो मायेचा मोह दारुण हृदयी पेटला विरह अग्न मग मंद रुदन भरता नयन जान्हवी तेव्हा करीतसे तो प्रातः काळ समय झाला शयनी नाथ जागृत झाला तो मंद रुदनार्थ आकर्णिला एका एकी तयाने नाथे ऐकुनी मंद रुदन विप्रासी म्हणे रडते कोण येरू म्हणे बाळकाचा प्राण
कासावीस होत असे. म्हणून मोहस्थित नाथा अज्ञानपणी रडते कांता, ऐसी ऐकुनी तयाची वार्ता बाळा आणि म्हणत असे. मग तो विप्र स्वकांते पाशी येऊनी पाहे स्वपुत्रासी, तव ते मिरविले प्रेतदशेसी हाका मारुनी ते धवा. म्हणे महाराजा प्राणरहित बाळ झाले निश्चिंत, ऐसे ऐकुनी रेवणनाथ परमचित्ती क्षोभला. म्हणी मी या स्थळी असता कैसाला धला कृतांता, तरी तो कृतांत पाहुनी आता पाहुनी नाहीसा करीन मी. ऐसे दुर्घट शब्द बदून ब्राह्मणासी म्हणे बाळ आण, तव ते शरीर उचलोन नाथा लागी अर्पितसे. तव ते बाळ परम गोमटे नाथ पाहे आपुले दृष्टी, चित्ती हळहळी म्हणे नष्ट कर्म काय उदेले. विप्रासी म्हणे बाळ तुते इतुकेची झाले काय नितांत, येरी म्हणे कृपावंत बाळ सातवे हे असे. बाळ होता बाळंतपणी मृत्यू पावले पंचम सप्तदिनी, द्वादश दिन तपःप्राज्ञी बाळ सातवे हे असे. तरी आता असो कैसे हीन प्रारब्ध आहे आम्हास, ते सुफळपणी कर्मलेश फळा ऐसे येईल की. परी असो होणार ते झाले आमुचे सेवेसी चित्त रंगले, ते पुण्यांश हेची इतुले वारंवार लाधो की. ऐसे बोलिता विप्रवाणी अंतर जाणितले प्रांजळपणी, मग सरस्वती विप्रा पाचारुनी बोलता झाला महाराजा. म्हणे वत्सा 3 दिवस जतन करी बाळतनुस, मी स्वतः जाऊनी यमपुरी 7 बाळे आणतो की. मग अमर मंत्र मंत्रुनी विभूती चर्चिली बाळ शवाप्रती, म्हणे विप्रा बाळ हे क्षिती येणे नासणार नाही रे. ऐसे सांगुनी त्वरिता त्वरित तेथुनी निघता झाला नाथ, व्यान अस्त्र जल्पुनी सनाथ अतिवेगेसी चालिला. भोवते अस्त्रांचे करी भ्रमण तेणे हिमालयाचे अंबुकण, शीतळ करुनिया जाण यथास्थित मिरविले. जैसे शीताचे झुळके आत समीप पावक निश्चित, तेणे करुनी शरीरात बाधा न करी अंगाते. तेवी आदी नामास्त्र सव्य मिळवुनी योगपात्र, व्यानास्त्र मुखी स्तोत्र जल्पुनी गिरी वेधला. सहज चालिला यमपुरी संचार करी यक्ष धवळारी, तो धर्मराज पाहुनी नेत्री आसनाहुनी उठलासी. बैसवुनी आपुले कनकासनी षोडशोपचारे पूजिला मुनी, सहज करी पुटी नम्रवाणी धर्मराजे आराधिला. म्हणे महाराजा योगदक्ष किमर्थकामी योजला पक्ष, तरी ते वदनी सुढाळ पक्ष मज यक्षा ते तुष्टवी. येरू म्हणे यमपुरनाथा मी सरस्वती विप्राचे घरी असता, तुमा येऊनी तयांच्या सुता हरण केले कैसे रे. तरी जे घडू नये ते घडले, तरी आता मागुती देईजे वहिले, आणि षटपुत्र त्याचे कोठे ठेविले तेही आता देई आणुनी. तरी या बोलासी वर्तन तुते नये जरी घडून, मग मम कोपाचा प्रयाग्न उरोन देही तुझ लागी. ऐसे बोलता रेवणनाथ विचार करी तेजोब्धी सुत, म्हणे चांगले बोलूनी याते शिवधरे ते धाडावा. आपुल्या सर्वस्वी निमित्ताकडून अधिकारी करावा उमारमण, हा सिद्ध तेथे गेल्याने दृष्टी पडेल प्रतापून. ऐसा विचार करूनी मानसी बोलता झाला योगी आसी, म्हणे महाराजा मम बोलासी चित्त द्यावे यथार्थ. हे महाराजा हरिहर आणि तिचा तो नाभी कुमर, हे मुख्य यांचा कारभार सकळ करणे तयांचे. जरी म्हणाल ऐसे रीती त्रिवर्ग त्रिकामी असती, शिवक्षयी विधी उत्पत्ती रक्षण शक्ती विष्णूची. तरी यक्षपती तो तमोगुण विहारी, आम्ही त्याची करीतो चाकरी. मारणे तारणे आमुच्या करी काही एक नसेजी,
तरी आता प्रतापराशी गमन करावे कैलासासी, आराधुने शिवचित्तासी सप्तपुत्र न्यावेजी. आणि खूण सांगतो उत्तर, तेथेची आहेत सप्तकुमर. तरी दावुनी आपुला बुद्धी संचार, कार्य आपुले करणेजी. मजवरी जरी आला आपण कोपोन, तरी मी काय हीन दीन. क्षय करता उमारमण, प्रसिद्धपणी मिरवितसे. क्षयकर्ता आहे भवचराचरी, शास्त्रादी बोलती साचार. आपणही आहात जाणीव सर्व, अंतरंग सर्वांचे. ऐसे असोनी महाराज, का कोपानळी योजिता मज. सोज्वळ तेजी अर्कराज, तपधवळा नांदविता. तरी तुम्ही सर्वांचे ज्ञान दिवटे, कुपी पडता अज्ञान वाटे. हे योग्य नव्हे तुम्हा हळवटे, धोपटपंथी मिळेना का. ऐसे बोलता धर्मराज, मान तुकवी तेज पुंज. म्हणे हे पंचाननाचे काज, ते सत्यार्थ बोलसी तू. तरी आता कैलासी जाईन, कैसा आहे पंचानन. तो सर्व दृष्टी पाहीन, अमित्रपण त्या सुद्धा. ऐसे बोलुनी योग धारणी, उठता झाला मग तेथुनी. व्यान अस्त्रमुखी स्तवोनी, कैलासाते पातला. आता तेथे कथासार, होईल तितुकी धुंडी कुमर. मूळ काव्य ग्रंथापर, नरहरी कृपे वर्णिता. स्वस्ति श्री भक्ती कथासार, सम्मत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, पंचत्रिंशाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अंबरीश वरदे श्री भगवंत.